आता बघा काही काही लोकांचे कॉल आलेले आहेत. काही लोकांना म्हणजे आज पहिल्यांदा आपण हे बघणार आहोत की आपल्या अभ्यासाची सुरुवात आपल्याला कशी करायची आहे. बरोबर? आपण तुम्हाला जे शेड्यूल्स देणार आहोत, बरोबर ना? आम्ही तुम्हाला जे शेड्यूल्स देणार आहोत त्यामध्ये तुमचा अभ्यास होताना किंवा तुम्ही अभ्यास करताना कोणत्या पद्धतीनं करायचा आहे, कोणत्या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे यासाठी तुम्हाला एक आयडिया आली पाहिजे. बरोबर? त्याची आयडिया तुम्हाला आली पाहिजे. त्यासाठी आपण काय करणार आहोत, आज पहिल्यांदा तुम्हाला हेच सांगणार आहे की कशा पद्धतीनं तुम्हाला काम करायचं आहे. ठीक आहे? बघा, आता बघा, आपल्याला 3 सब्जेक्ट महत्वाचे आहेत. पहिल्यांदा कोणते? एक आहे तुमचं सायन्स. बरोबर? पहिल्यांदा महत्वाचा सब्जेक्ट कोणता आहे तुमचा? सायन्स. त्याच्यानंतर कोणता आहे? मॅथ्स आणि रिझनिंग. बरोबर? आणि मग आहे तुम्हाला करंट अफेअर्स. ठीक आहे? करंट अफेअर्स. येते लक्षात? आता बघा, हा सेक्शन असेल प्रीचा, हा सेक्शन असेल तुमचा मेन्सचा. येतंय? बघा, सायन्सचे तुम्हाला प्रीला किती क्वेश्चन्स आहेत? जसं मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये, ओरिएंटेशन लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सायन्सचे तुम्हाला किती तुमचे मार्क्स आहेत? सायन्सला तुम्हाला प्रीला आहेत 15 क्वेश्चन, 15 मार्क्स. मेन्सला किती क्वेश्चन्स आहेत तुम्हाला? 12 क्वेश्चन्स आहेत. बरोबर? मॅथ्स आणि रिझनिंग साठी तुम्हाला किती क्वेश्चन्स आहेत? प्रिलिमला 20 क्वेश्चन आहेत, मेन्सला 22 क्वेश्चन्स आहेत. बरोबर? करंट अफेअर्सचे प्रिलिमला तुम्हाला 15 क्वेश्चन्स आहेत, मेन्सला 10 क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे? आता मला सांगा, जर या सगळ्यांमध्ये जर तुमचे प्रिलिमला 50 क्वेश्चन या 3 सब्जेक्ट वरती आहेत आणि मेन्स मध्ये किती क्वेश्चन आहेत तुमचे? 40 आणि 4 44. बरोबर आहे? हे जर 44 क्वेश्चन तुमचे फक्त या 3 सब्जेक्ट्स वरती आहेत, 100 पैकी 44 क्वेश्चन मेन्सला या 3 सब्जेक्ट वरती आहेत आणि प्रिलिमला तुम्हाला 50 क्वेश्चन, 50% क्वेश्चन जर या 3च सब्जेक्ट वरती असतील, सायन्स, मॅथ्स, रिझनिंग आणि करंट अफेअर, तर तुम्ही अभ्यास करताना कसा केला पाहिजे? आता सध्या बघा, आता इथून तुम्हाला प्रिलिमसाठी, आधी आपण प्रिलिम पकडूया. आपली प्रिलिम कधी आहे? आयोगाने डेट आपल्याला दिलेली आहे. सध्या तात्पुरती आपल्याला डेट आयोगाने दिलेली आहे. ती आहे किती? 14 जून डेट आहे. बरोबर आहे का? 14th of जून. 14th जूनला आपली कंबाईनची प्रिलिम असणार. ठीक आहे? मग तुमच्याजवळ दिवस किती राहिले? मार्च, एप्रिल, मे. फेब्रुवारीचे आत्ताचे दिवस पकडा, तुमचे आजचा दिवस सोडून द्या. इथून पुढचे 24 दिवस प्लस त्याच्यानंतरचे तुमचे मार्चचे 31 दिवस, म्हणजे झाले किती? ते 55 दिवस झाले. बरोबर? प्लस तुमचे त्याच्यानंतरचे 30 दिवस म्हणजे 85 दिवस झाले आणि त्याच्यानंतर मेचे पुन्हा 31 दिवस. बरोबर आहे? 85 प्लस 30 म्हणजे 125 आणि 126 असे तुमचे 115, 116 दिवस. ते प्लस तुमच्याजवळ किती दिवस आहेत? ते 116 प्लस तुमचे वरचे 10 दिवस पकडायचे. जूनचे 10 दिवस पकडा. 14 जूनला पेपर आहे. 14 जूनचा पेपर आपण दिवस पकडू नका. पुढचे 10 दिवस पकडा. 3 दिवस बफर मध्ये ते आपण ठेवूयात. म्हणजे तुमच्याजवळ 126 दिवस सध्यापासून शिल्लक आहे. किती? 126 डेज तुमच्याजवळ शिल्लक आहेत. करेक्ट आहे? येते लक्षात? येस. जर 126 दिवसात तुम्हाला नीट अभ्यास करायचा असेल, प्रिलिम प्लस मेन्स दोन्ही एकत्र अभ्यास करायचा आपल्याला. बरोबर आहे? कारण आपण जे प्रिलिमचे सब्जेक्ट शिकणार आहोत आता, जे तेच तुम्हाला मेन्सला रिपीटेड आहेत, तेच क्वेश्चन तुम्हाला, म्हणजे तेच सब्जेक्ट तुम्हाला मेन्सला ऍज इट इज आहेत.
प्लस ऍडिशन काही सब्जेक्टचं आहे. म्हणून आपण तुमची मेन्सची भीती दूर व्हावी म्हणून आता आपण मराठी चालू केलेलं आहे. एक सब्जेक्ट मराठी सोपा आहे म्हणून मराठीचं आपण चालू केलेलं आहे. बरोबर आहे. प्लस आपले हे सगळे सब्जेक्ट चालू आहेत. मग जर तुम्ही आत्ता काम करत असाल, एक नीट लक्षात ठेवा, सगळे मिळून मॅथ्स अँड रिझनिंग तुम्हाला परीक्षेचे एक्झाम ओरिएंटेड चॅप्टर किती आहेत आपण पकडूयात, तुमचे 35 चॅप्टर आहेत सगळे मिळून. बरोबर आहे. पकडूयात 35 चॅप्टर्स आहेत. एवढे नाहीत पण पकडूयात. एक्झाम ओरिएंटेड, फक्त एक्झामला तुम्हाला क्वेश्चन येतील म्हणजे येतील असे जर आपण पकडले तर 35 चॅप्टर जर आपण पकडले तर एका चॅप्टरला 2 दिवस द्या. मॅथ्स रिझनिंग साठीच सांगतोय, मॅथ्स आणि रिझनिंग. ठीक आहे. मॅथ्स आणि रिझनिंग किती चॅप्टर्स आहेत? 35 चॅप्टर्स आहेत. बरोबर आहे. येस. एका चॅप्टरला 2 दिवस द्या. पहिल्या दिवशी तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट अंडरस्टँडिंग साठी द्या आणि दुसरा दिवस त्या चॅप्टरवरती तुमच्या क्वेश्चन्सच्या प्रॅक्टिस साठी वेळ द्या. त्याच्यावरती नंबर ऑफ क्वेश्चन्स प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. अशा 2 दिवसाला एक जरी केलं तर तुम्हाला मॅथ्स रिझनिंगला किती दिवस लागतील? 70 दिवस लागतील. किती दिवस लागतील? 70 दिवस. येतं लक्षात? 70 दिवसात तुमचं मॅथ्स अँड रिझनिंग एक एक चॅप्टर जरी केलात रोज तरी तुमचा अभ्यास होऊन जाईल. प्लस याच्या सोबत सायन्स तुम्हाला करायचं आहे रोज एक चॅप्टर. सायन्स रोज एक चॅप्टर जरी तुम्ही केलात तर तुम्हाला आहेत किती? फिजिक्सला तुम्हाला 9 चॅप्टर आहेत, केमिस्ट्रीला तुम्हाला 6 ते 7 चॅप्टर करावे लागतील, म्हणजे ते झाले 16 चॅप्टर. आणि बायोचे तुमचे धरा वरचे काय ते 14 चॅप्टर. ठीक आहे. सगळे 14 तुम्हाला लागणार नाहीत पण तसे पकडून चाल, कंबाईन साठी तेवढे सगळे नाहीत लागणार. तरीही सगळे चॅप्टरचे आपण काउंटिंग केलं आहे. तर ते किती चॅप्टर झाले तुम्हाला? सायन्सचे 30 चॅप्टर आहेत. येते लक्षात? सायन्सचे तुमचे 30 चॅप्टर तुम्हाला आहेत. याच्यात रोज एक चॅप्टर तुम्ही केला, रोज एक चॅप्टर करायचं आहे. किती? रोज एक. काही चॅप्टर्सला तुम्हाला 2 दिवस लागतील. काही चॅप्टरला समजा प्रकाश चॅप्टर आहे, प्रकाश म्हणजे लाईट, लेन्स, मिरर्स अँड ह्युमन आहे, याच्यासाठी तुम्हाला 2 ते 3 दिवस लागतील. बाकीच्या चॅप्टर्सला तुम्हाला 1 दिवस पुरेस आहे. फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये काही चॅप्टर्सला 2 दिवस लागतील. धातू अधातू असेल किंवा काही गोष्टी असतील समजून घेण्याच्या, त्यात तुम्हाला 2 दिवस लागतील. पण बाकी सगळे चॅप्टर दिवसाला एक चॅप्टर तुमचा अभ्यास करून होतो. असे जर तुम्ही पकडलेत तर तुम्हाला एका चॅप्टर, प्राण्यांचे वर्गीकरण तुम्हाला 3 दिवस लागतील. बरोबर. प्राण्यांच्या वर्गीकरणाला 3 दिवस लागतात. रोग आणि विकार त्याला 2 दिवस लागतात. 2 ते 3 दिवस. मग तिथं 6 दिवस झाले. मग असे काही चॅप्टर्स आहेत तिथं 2-2 दिवस लागतात. म्हणजेच इथंही तुम्ही जर 70 दिवस काम केलं रोज एक चॅप्टर प्रमाणे, म्हणजेच 70 दिवसात तुमचं मॅथ्स अँड रिझनिंग, सायन्स हे दोन्हीही कंप्लीट होते. 70 दिवसात मॅथ्स आणि रिझनिंग हे दोन्हीही कंप्लीट होतं. म्हणजे तुमचं 15 आणि 20 किती झाले? 35 मार्क्सची तयारी तुमची इथं कंप्लीट झालेली असते 70 दिवसात. उद्यापासून जरी चालू केलं तरी एवढे दिवस लागत नाहीत. कारण कधी कधी काही चॅप्टर एका दिवशी 2 चॅप्टर होतात. म्हणजे तुमचं समजा द्रव्याच्या अवस्थानी अणुसंरचना म्हणजे ॲटॉमिक स्ट्रक्चर अँड स्टेट्स ऑफ मॅटर हे 2 चॅप्टर एका दिवसात कंप्लीट होतात. बरोबर आहे. तुमचं गती आणि गतीचे प्रकार, मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन, प्लस कार्य, ऊर्जा, शक्ती, वर्क, एनर्जी अँड पॉवर हे चॅप्टर एका दिवसात होतात. तर जर आपले एका दिवसात होत असतील असे सर्व चॅप्टर एका दिवसात, तर हा दिवसांचा कालावधी कमी होणार आहे. कळतंय तुम्हाला? इन शॉर्ट तिथे किती दिवस लागणार आहेत? 60. सगळं ऑल क्लिअर आहे? तिथं दिवस किती लागणार तुम्हाला? इथं 70 आपण लिहिले पण लागणार ऍक्च्युअल दिवस तुम्हाला 60च. बरोबर. आता हे करत असताना आपण दिवसाचं शेड्यूल तुमचं किती देणार आहे? तुम्हाला 3 ते 4 तास अभ्यास करता यावा एवढंच. बरोबर. आपण शेड्यूल देताना तुम्हाला एवढं देणार आहोत की तुमचा दिवसाचा 4 तासाचा वेळ तुम्हाला राखून ठेवायचा आहे अभ्यासासाठी. म्हणजे तो तुम्ही रात्री ठेवा, रात्रीचे 2-3 तास ठेवा, सकाळचा 1 तास ठेवा किंवा फक्त रात्रीचे 4 तास ठेवा. जो तुमच्यासाठी सोयीस्कर टाइम आहे तो तुमचा अभ्यासाचा टाइम ठेवा.
तुम्हाला 3 ते 4 तास डेली अभ्यास करावा लागेल. बरोबर आहे. मग त्या 4 तासात तुमचं काय काय बसू शकतं? एक चॅप्टर तुमचा सब्जेक्टचा, एक चॅप्टर तुमचा मॅथ्स अँड रिझनिंग मधला कन्सेप्ट प्लस तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. बरोबर. यामध्ये तुमचे 60 ते 70 दिवस गेले. प्लस याच्या सोबत आता जीएस जे चालू होईल तुमचं, बरोबर. आता मराठी चालू आहे. मराठीला तुम्हाला वर्णमालेला 2 ते 3 दिवस लागतील. प्रत्येक दिवशी एक एक चॅप्टर होणार आहे. तुम्ही लेक्चर नीट करून लगेच जर अर्ध्या तासात तो चॅप्टर वाचला तर तुमची मराठीची पूर्ण गॅरंटी सर घेतायत. तुम्ही शिकवून झाल्या अर्ध्या तासात 7 ते 8 लेक्चर असेल. लेक्चर झाल्यानंतर अर्ध्या तासात तुम्ही मराठीचा जो चॅप्टर शिकवलाय, जो पॉइंट शिकवलाय, तो नीट समजून वाचून घेतला परत, तर तुमचे ते मार्क्स कन्फर्म होणार आहे. तेवढं लक्षात ठेवा. म्हणजे मराठी मेन्सला किती मार्क्स आहे तुम्हाला? 50. बरोबर. मराठी 50 क्वेश्चन्स आहेत, म्हणजे 100 मार्कला आहे. किती क्वेश्चन्स आहेत? 50 क्वेश्चन्स आहेत मराठीचे. म्हणजे तुमची मेन्सची 50 क्वेश्चन्सची तयारी डेली मध्ये लगेच होणार आहे. जसे चॅप्टर संपतील तसं तुमचं होईल. ज्या दिवशी जो सब्जेक्ट शिकवला जाईल त्या सब्जेक्टचं त्या दिवशी कंप्लीट. आता इथून पुढे सायन्स आणि मॅथ्स रिजनिंग सोमवार, मंगळवार, बुधवार सायन्स आणि मॅथ्स रिजनिंगचं लेक्चर असेल. प्लस ज्यावेळी मी नसेल त्यावेळी तुमचं मराठी आणि जीएस श्रीकांत सरांचं किंवा अजय सरांचं कोणतं तरी एक लेक्चर चालू असेल. तिथं पण आपण बघूयात कसं ऍडजस्ट करता येईल. कारण सिलेबस आपण पूर्ण कसं कव्हर करता येईल, कसं तुमच्यापर्यंत पूर्ण पोहोचता येईल याचाच आपण पूर्ण विचार करत आहोत. आणि एक खात्रीशीर तुम्हाला सांगतो, तुम्ही जर ही बॅच केलीत, ही जी बॅच फक्त आता कंबाईन नाव आपण दिलेलं आहे, कंबाईन संयुक्त गट ब आणि क, पण ही जर बॅच तुम्ही नीट केली तर येणारी सरळ सेवा असेल, म्हणजे तलाठी, नगर परिषद वगैरे, ग्रामसेवक वगैरे ज्या ऍड्स येणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला या बॅचचा फायदा नक्की होईल. ठीक आहे. म्हणजे एकाच बॅच मध्ये तुम्हाला बाकीच्या ज्या सरळ सेवा वगैरे आहेत त्यांचा अभ्यास इथंच कंप्लीट होईल. कळतंय? त्यामुळं तुम्ही अभ्यास करताना त्या पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करावा लागेल. येतं लक्षात? तुमचं शेड्यूल बनवा. तुम्ही इंडेक्स तुम्हाला सांगेन, तुम्हाला बुक लिस्ट कोणती आहे, बुक्स कोणते वापरायचे आहेत, कशातून तुम्ही अभ्यास केला तर मार्क्स चांगले मिळतील हेही तुम्हाला सांगेन. पण ते आपल्या काउन्सिलिंग राऊंड मध्ये, एक काउन्सिलिंग राऊंड होऊ दे आपला, मग त्या गोष्टी आपण पुढे करूया. येतं लक्षात? ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही जर या गोष्टी नीट फॉलो केल्या तर तुम्हाला भरपूर चांगला फायदा होईल बरं का. या गोष्टी तुम्ही 60 ते 70 दिवसात कंप्लीट करताय. प्लस याच्या सोबत तुम्हाला जीएस चा एक सब्जेक्ट असेल, कारण मी तर 3च दिवस शिकवणार आहे. बरोबर ना. मग तुम्ही अभ्यास करताना त्या पद्धतीने पुढे जाल. मी शिकवताना तुम्हाला काय करायचं आहे, जो मी शिकवतोय पाठ तो लगेच झाल्या रिवाइज करा, तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. तुम्ही या पद्धतीने चला. प्लस जीएस चा एक एक सब्जेक्ट यात तुम्हाला ऍड करत जायचंय. म्हणजे पुढचे 30, इथं तुमचे 2 सब्जेक्ट, एका सब्जेक्टला 30 दिवस जरी तुम्ही धरलेत तर इथं तुमचे 2 सब्जेक्ट होतील. त्याच्यानंतर पुन्हा एक सब्जेक्ट तुमचा कव्हर होतो. एवढे दिवस लागत नाहीत. त्याचं शेड्यूल आम्ही तुम्हाला व्यवस्थित बनवून देऊ. हा आठवडा एकदा रुटीन मध्ये तुमच्या बसू दे. एकदा तुमचं रुटीन बसलं की तुमचं अभ्यासाचं शेड्यूल पूर्ण आम्ही बनवून देऊ. येते लक्षात? फक्त तुम्ही तुमची तयारी ठेवायची आहे की अभ्यास करायची. तुमचा अभ्यास रोज 4 तास होईल अशाच पद्धतीने शेड्यूल असेल आणि त्यातूनच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. हे पहिल्यांदा क्लिअर करतो. त्यामुळे तुम्ही हे डोक्यात बाळगू नका की आपला अभ्यास कसा होईल, काय होईल, कसा करायचा आहे. मी तुम्हाला इंट्रोडक्शन लेक्चर मध्येही सांगितलेलं आहे की तुमच्या अभ्यासाची जबाबदारी जर आम्ही घेत असू तर त्या पद्धतीनं पूर्ण शेड्यूल तुमच्या 1 रिव्हिजन 2 रिव्हिजन कशा होतील, या शेड्यूल मध्ये कसं बसवायचं त्याचा पूर्ण विचार आम्ही केलेला असतो. बरोबर आहे. त्यामुळं तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार न करता आता फक्त तुम्ही फोकस करा अभ्यासाला. आपलं टार्गेट काय फोकस आहे? 14 जून हे आपली टार्गेटेड डेट आहे. 14 जूनला आपली एक्झाम आहे. आपल्याला नीट लक्षात ठेवायचंय, आपल्याला काहीही करून 60+ मार्क्स घ्यायचेच आहेत. हे तुमचे टार्गेटेड मार्क्स असतील, आत्ताच सांगतोय.
टार्गेट मार्क्स किती असतील तुमचे 60+. सगळेजण तुम्हाला ऍड बाकीच्या क्लासेसच्या ऍड मध्ये तुम्हाला दिसेल 65+, 70+. ते टार्गेट कुणासाठी असतं? जे फुल डे स्टडी करतात त्यांच्यासाठी. ठीक आहे. जे जॉब करत नाही आहेत, जे घरातलं काही काम नाही आहे, जे फुल टाइम स्टडी करतात, सकाळी उठायचं, आंघोळ करायची, नाश्ता करायचा आणि लॅबला जाऊन बसायचं, त्यांच्यासाठी ते टार्गेट्स असतात, त्यानुसार ते सेट केलेले असतात. पण मी तुम्हाला सांगतोय तुमच्यासाठी आपण टार्गेट मार्क्स काय ठेवतोय? 60+. ठीक आहे. प्रिलिम साठीचा आहे. हे आहे तुमचं प्रिलिम साठीचं टार्गेटेड स्कोर 60+. तुम्ही एवढा जरी स्कोर टच केलात तरी तुमची प्री निघाली म्हणून समजा. डोळे झाकून ज्या दिवशी पेपर देऊन याल त्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला 60+चा कॉन्फिडन्स असेल, त्याच दिवशी लगेच दुसऱ्या दिवशी उठून मेन्सचा अभ्यास चालू करायचा आहे. कळतंय? येतं लक्षात? यस. ठीक आहे. चालू घडामोडीचा अभ्यास तुमचा जातच करायचा आहे. त्यासाठी वेगळा टाइम, आपले लेक्चर्स तर होणारच आहेत चालू घडामोडीचे, पण तुम्ही रोज न्यूज जे वाचता, मोबाईलवरच्या नव्हे, जे इन्स्टाला वगैरे न्यूज येतात त्या नव्हे, आपल्या न्यूज पेपर मधल्या व्यवस्थित न्यूज जर तुम्ही वाचत असाल तरी तुम्हाला ते भरपूर आहे. न्यूज कोणत्या वाचायच्या? अमेरिकेनं किती टॅरिफ लावला वगैरे त्या न्यूज लागतील का आपल्याला? नाही. आपल्या कामाच्या न्यूज कोणत्या असतात? समजा आता अजित पवार आपले एक्सपायर झाले, तर अजित पवारांनी कोणकोणत्या वेळी, म्हणजे 6 वेळा ते उपमुख्यमंत्री आहेत, बरोबर आहे ना? 6 वेळा ते उपमुख्यमंत्री आहेत. मग हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 6 वेळा उपमुख्यमंत्री आहेत, बरोबर? त्यांच्याकडे आत्ता असणारी खाती कोणती होती ते लक्षात ठेवायचं आहे. प्लस आता त्याच्यानंतर जर एखाद्या क्षेपणास्त्राची चाचणी झाली असेल आणि त्याचं जर पल्ला वाढलेला असेल, त्यात काही डेव्हलपमेंट केल्या असतील, तर ते लक्षात ठेवायचं आहे. काही वेळा आपण बघतो 2 देश, भारत आणि या देशाचा लष्करी सराव सुरू, बरोबर? हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता जे टेनिसच्या मॅचेस असतात, बरोबर, टेनिसचे जे विम्बल्डन मधल्या म्हणजे 4 जे हे आहेत ग्रँड स्लॅम्स, त्यामध्ये तुम्हाला ग्रँड स्लॅमचे जे विनर्स आहेत, ऑस्ट्रेलियन असेल, विम्बल्डन असेल, US असेल किंवा फ्रेंच असेल, या 4ही ओपन्सचे जे टायटल विनर आहेत, विजेते जे आहेत, महिला आणि पुरुष, ते लक्षात ठेवायचं आहे. आता महिलांनी आपल्या वर्ल्ड कप जिंकलेला आहे, बरोबर? मग ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या देशासोबत जिंकलेला आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यात मॅन ऑफ द मॅच कोण होतं ते लक्षात ठेवायचं आहे. किंवा आता राजभवन तयार केलेलं आहे, म्हणजे तुमचं संग्रहालय जे आहे, बरोबर, राज्यघटना संग्रहालय जे तयार केलेलं आहे ते लक्षात ठेवायचं आहे. कोणता पुतळा नवीन मोठा झाला असेल ते लक्षात ठेवायचं आहे. आता ब्रिज जर असतील, नवीन मोठे ब्रिज किंवा बोगदा तयार केलेला असेल, तर त्याबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कळतं? या गोष्टींवरती तुम्हाला फोकस ठेवून चालायचं आहे. जसजशा गोष्टी घडत राहतील तसतसं तुमच्या समोर आम्ही त्या गोष्टी चालू घडामोडीच्या प्रेझेंट करणार आहोत. पण तुमचा अभ्यास डेली रुटीन मध्ये हा जसा चालू आहे त्या पद्धतीनं व्यवस्थित चालू ठेवा. कळतंय? आज आपण चालू करणार आहोत कोणत्या चॅप्टरला? रेडिओ ऍक्टिव्हिटी, म्हणजेच काय? किरणोत्सारिता. किरणोत्सारिता, रेडिओ ऍक्टिव्हिटी हा चॅप्टर आपण चालू करणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. प्रत्येक परीक्षेत याच्यावरती क्वेश्चन असतोच. काय म्हणतोय? असतोच सांगतोय, च वापरतो. येते लक्षात? आपण काय वापरतोय? प्रत्येक परीक्षेत याच्यावरती एक तरी क्वेश्चन असतोच. मग आपल्याला सांगायचं रेडिओ ऍक्टिव्हिटी, याचा शोध कोणी लावलेला आहे? हेनरी बेक्वेरेल. कोणी लावलेला आहे? हेनरी बेक्वेरेल या शास्त्रज्ञाने किरणोत्सारितेचा शोध लावलेला आहे आणि हा तुमचा PYQ आहे. ठीक आहे? हेनरी बेक्वेरेल या शास्त्रज्ञाने किरणोत्सारिता या संज्ञेचा शोध, की म्हणजे किरणोत्सारिता काय आहे हे शोधलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्याचे जे स्टुडंट होते मेरी क्युरी आणि पेरी क्युरी, त्यांनी त्याच्यावरती संशोधन करून पोलोनियम आणि रेडियम बद्दलचे रेडिओ ऍक्टिव्हिटी शोधून काढलेली आहे. बरोबर आहे? मेरी क्युरी, पेरी क्युरी याच्याच प्रयोगशाळेत कामाला होते, म्हणजे त्याचे असिस्टंट वगैरे असतील. पण हेनरी बेक्वेरेलने रेडिओ ऍक्टिव्हिटीचा शोध लावला
आणि मेरी क्युरी आणि पेरी क्युरी त्यांनी पोलोनियम आणि रेडियमच्या शोधाबद्दल त्यांना ओळखलं जातं. ठीक आहे. मग व्याख्या काय आहे? एखाद्या जड मूलद्रव्यातून उत्स्फूर्तमध्ये किरण किंवा उत्सर्जन होऊन त्याचं एका स्थिर मूलद्रव्यात रूपांतर होणे. ठीक आहे. एका स्थिर मूलद्रव्यात रूपांतर होणे. मूलद्रव्य म्हणजे काय? एलिमेंट. ठीक आहे. स्थिर म्हणजे काय? स्टेबल. अनस्टेबल एलिमेंट इज कन्वर्टेड इनटू स्टेबल एलिमेंट ड्यू टू एक्सक्रीशन. एक्सक्रीशन असेल किंवा रिलीज ऑफ रेडिएशन्स असेल. रिलीज ऑफ रेडिएशन्स एका अनस्टेबल एलिमेंटचं रूपांतर स्टेबल एलिमेंट मध्ये होत असेल तर त्याला काय म्हणायचं? रेडिओ ऍक्टिव्हिटी असं म्हणायचं. बरोबर आहे. त्याला काय म्हणतो आपण? रेडिओ ऍक्टिव्हिटी. एक्झाम्पल, युरेनियम आहे. युरेनियम किरणोत्सारीसाठी आपण बघतो अणुभट्ट्यांमध्ये वापरला जातो. युरेनियम मधून ज्यावेळी किरणोत्सारिता होते किंवा किरणोत्सार होतो त्यावेळी त्याचं क्रिप्टॉन मध्ये ज्यावेळी स्टेबल क्रिप्टॉन मध्ये रूपांतर होतं तेव्हा तो युरेनियम कन्वर्ट होऊन कशात कन्वर्ट होतो? क्रिप्टॉन मध्ये कन्वर्ट होतो आणि काही न्यूट्रॉन्स त्यातून बाहेर पडतात त्या किरणोत्सारितेतून. म्हणजेच पेरी क्युरी आणि मेरी क्युरीनं किरणोत्सार सिद्धांत काय सांगितला? पेरी क्युरी आणि मेरी क्युरीनं सिद्धांत काय सांगितला? की एखाद्या मूलद्रव्यातून उत्स्फूर्तपणे त्या मूलद्रव्यातून काही किरणे बाहेर पडतात आणि तो मूलद्रव्य स्थिर होण्याचा प्रयत्न करतो. त्याला किरणोत्सारिता असे म्हणतात. एखाद्या स्थिर मूलद्रव्यातून स्टेबल एलिमेंट पासून काही मूलद्रव्ये सेल्फ रेडिएशन्स मधून स्टेबल स्टेट कडे जातात. त्याला म्हणतात रेडिओ ऍक्टिव्हिटी. त्याच्यावरती ऍडव्हान्स काम कुणी केलेलं आहे? अर्नेस्ट रुदरफोर्डनी केलेलं आहे. अर्नेस्ट रुदरफोर्डने रेडिओ ऍक्टिव्हिटी ऍक्च्युअल कशी घडते हे सिद्ध केलेलं आहे. रेडिओ ऍक्टिव्हिटी कशी घडते हे सिद्ध केलेलं आहे. कुणी? अर्नेस्ट रुदरफोर्डनी ते सिद्ध केलेलं आहे. प्लस त्यानं काय केलं? अल्फा बीटा गॅमा मूलद्रव्यातून बाहेर पडणाऱ्या अल्फा बीटा गॅमा या 3 किरणांचं स्पष्टता सांगितलेली आहे किंवा सिद्धता सांगितलेली आहे. त्यानं सजेस्ट केलं की मूलद्रव्यात असे काही किरण बाहेर पडतात की ते मूलद्रव्य स्थिर होण्यासाठी मदत करतात. मग त्यात अल्फा बीटा गॅमांची त्यांनी संकल्पना सांगितलेली आहे. शोध रुदरफोर्डनी कुठला लावलेला आहे? अल्फा आणि बीटा किरणांचा शोध कुणी लावलेला आहे? रुदरफोर्डनी. कोणता लावलेला आहे? अल्फा रेज म्हणजे अल्फा किरण आणि बीटा किरण याचा शोध अर्नेस्ट रुदरफोर्डने लावलेला आहे. आणि गॅमा किरणांचा शोध कुणी लावलेला आहे? पॉल विलार्ड या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. पॉल विलार्ड या शास्त्रज्ञानं गॅमा किरणांचा शोध लावलेला आहे. रुदरफोर्डनी काय केलं? या तिन्हीचं अस्तित्व फक्त सांगितलेलं आहे. अस्तित्व सांगितलेलं आहे. शोधून काढायचं काम कुणी केलेलं आहे? गॅमा किरण शोधलेला आहे पॉल विलार्डनी. आणि अल्फा बीटा किरण कोण शोधलेले आहेत? रुदरफोर्डनी. आणि हा तुमचा PYQ आहे. गॅमा किरणांचा शोध कोणी लावला? ठीक आहे. पुढे आपण अल्फा बीटा गॅमा किरणांच्या कॅरेक्टरिस्टिक्स गुणधर्मांबद्दल जेव्हा बोलू त्यावेळी तो शब्द तुम्हाला पॉल विलार्ड ही संकल्पना तिथं येणार आहे. मग रुदरफोर्डनी काय केलेलं आहे? या सगळ्यांचा शोध लावलेला आहे आणि मग तुम्हाला किरणोत्सारिता पुढे चालू झालेली आहे. आता किरणोत्सारितेचं एकक आणि अवशोषण कसं होतं, बरोबर आहे, त्याच्याबद्दलची जी एककं वापरली जातात. किरणोत्सारितेचं पहिल्यांदा एकक होतं क्युरी, बरोबर आहे. किरणोत्सारितेचं प्रमाण मोजण्यासाठी पहिलं एकक होतं क्युरी. मग आता सध्या जे किरणोत्सारितेसाठी एकक वापरण्यात येतं ते आहे बेक्वेरेल. आता कोणतं वापरतात? बेक्वेरेल, बरोबर. पण ज्यावेळी आधी एक क्युरी हे युनिट वापरलं जायचं. एक क्युरी म्हणजे किती? 3.7 × 10⁻10 रेडिओ ऍक्टिव्ह रेडिएशन्स पर
सेकंद. ठीक आहे. किरणोत्सारी निर्गमन म्हणजे काय? रेडिएशनचं एक्सक्रिशन होणं, मूलद्रव्यातून रेडिएशन ते बाहेर पडत होते. बरोबर आहे. रेडिओ ऍक्टिव्ह रेडिएशन किंवा एक्सक्रिशन पर सेकंद किती आहे? 1 क्युरी बरोबर 3.7 इंटू 10⁻10 पर 10⁻10 किरणोत्सारी निर्गमन पर सेकंद. बरोबर आहे. हे आहे तुमचं कधीचं? आधीचं. हे कधी वापरायचं? हे आधी वापरलं जायचं. सध्या काय वापरतात? बेक्वेरेल. बेक्वेरेल हे युनिट सध्या वापरलेलं आहे आणि हा तुमचा PYQ आहे. हा तुमचा PY प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे आणि हा तुमचा पोलीस भरती आणि सरळ सेवाचा क्वेश्चन आहे. क्युरी. किरणोत्सारीतेचे एकक कोणते? एवढंच विचारलंय आणि त्यात क्युरी ऑप्शन आहे. हाच क्वेश्चन तुमचा सरळ सेवेसाठी आहे, बेक्वेरेल तुमचा कंबाईन साठी आहे. MPSC ने विचारलेला आहे. येतं लक्षात? यस. मग 1 बेक्वेरेल बरोबर किती आहे? 1 बेक्वेरेल बरोबर 2.703 इंटू 10⁻11 क्युरी. -11 क्युरी हे तुमचं काय आहे? कन्व्हर्जन आहे. 1 बेक्वेरेल बरोबर 2.703 इंटू 10⁻11 क्युरी. येतं लक्षात? हे नीट लक्षात ठेवा. इथं क्वेश्चन विचारला जाऊ शकेल. इथं मी तुम्हाला स्टार मार्क केलेला आहे. इथं तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकेल. आता ज्यावेळी मानवी शरीर रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्सच्या संपर्कात येतं त्यावेळी काही किरणोत्सार आपल्या शरीरात जातात आणि आपल्या शरीराकडून त्याचं ऍब्सॉर्प्शन होतं, म्हणजे काय? अवशोषण होतं आणि ते आपल्या उतींमध्ये, आपल्या ज्या उती आहेत, बरोबर आहे ना, टिश्यूज. उती म्हणजे काय? टिश्यूज जे आहेत त्यांमध्ये तो किरणोत्सारी पदार्थ किंवा त्या किरणोत्सारी पदार्थांचं साठवलेले असतात. मग ते किती साठवले आहेत किंवा किती अवशोषण मानवी शरीरात झालेलं आहे किरणोत्सारी पदार्थांचं हे मोजण्यासाठी पहिल्यांदा एकक वापरलं जायचं रॅड. हे कधी वापरलं जायचं? आधी. रॅड हे युनिट आधी वापरलं जायचं. आता काय वापरतात? ग्रे. आता काय वापरतात? ग्रे. जर क्वेश्चन विचारला मानवी शरीरात झालेल्या किंवा अवशोषण झालेल्या किरणोत्सारी प्रारणांचे प्रमाण मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापरतात? असा क्वेश्चन क्रिएट केला जाऊ शकेल. कोणता आहे? ग्रे. सध्याचा ऑप्शन असेल. सध्या काय आहे? ग्रे. आधी कोणतं वापरायचं? रॅड. मग 1 ग्रे बरोबर 100 रॅड. एवढं लक्षात राहू दे. 1 ग्रे बरोबर 100 रॅड आहे. मी मुद्दाम बाजूला सरकतोय प्रत्येक वेळी का तर तुम्हाला स्लाइड नीट दिसली पाहिजे. बरोबर. स्लाइड वरचा कंटेंट काय आहे तुम्हाला नीट दिसला पाहिजे. तुम्हाला नोट्स काढता आल्या पाहिजेत. हा एकच उद्देश आहे. मी सारखं जे इकडे इकडे जातोय त्यामध्ये, कारण हा कंटेंट तुम्हाला दिसणं महत्वाचं आहे. माझा आवाज तुम्हाला ऐकू येतोय पण हा कंटेंट ही तुम्हाला दिसणं महत्वाचं आहे. ठीक आहे? येतं लक्षात? यस. आता मानवी शरीरातलं आपण बघितलं. इतर जैविक पदार्थांमध्ये ज्यावेळी ऍब्सॉर्प्शन झालेलं असतं किरणोत्सारी पदार्थांचं ते मोजण्यासाठी एकक काय आहे? सिवर्ट. काय आहे? सिवर्ट. 1 सिवर्ट बरोबर 100 रेम. रेम हे आधी वापरलं जायचं. आता काय वापरतात? सिवर्ट. 1 सिवर्ट बरोबर 100 रेम. हे नीट लक्षात राहू दे. मानवी शरीरात झालेलं अवशोषण मोजण्यासाठी काय वापरतात? म्हणजे मानवी शरीराकडून जर रेडिओ ऍक्टिव्ह किरणांचं रेजचं जर ऍब्सॉर्प्शन झालं तर ते मोजण्यासाठी आपण ग्रे हे युनिट वापरतो. ग्रे. बरोबर आहे. आणि किरणोत्सारी पदार्थांचं इतर जैविक पदार्थ म्हणजे जैविक पदार्थांपासून किंवा जैविक गोष्टींकडून जर अवशोषण झालं तर ते मोजण्यासाठी आपण सिवर्ट हे एकक वापरतो. आपण काय वापरतो? सिवर्ट हे एकक वापरतो. ठीक आहे? या स्लाइड मध्ये मी तुम्हाला सांगितले PYQ कोणते आहेत, कुठं विचारलेले आहेत आणि पुढचा क्वेश्चन जर जनरेट झाला तर कोणत्या पद्धतीनं होईल. ठीक आहे?
आपण पूर्ण लेक्चरमध्ये याच पद्धतीनं जाणार आहोत. सगळ्या चॅप्टर्स मध्ये कुठले कुठले क्वेश्चन्स क्रिएट होऊ शकतात, कुठं तुम्हाला फोकस करायचं आहे, कोणते पॉइंट्स तुम्ही फोकस केले तर तुम्हाला मार्क्स ते मिळतील. ठीक आहे. यस. नेक्स्ट आता बघा एक डायग्राम दिसते तुम्हाला. आता हे आहेत तुमचे अल्फा पार्टिकल, बीटा पार्टिकल आणि गॅमा पार्टिकल्स. ठीक आहे. इथं तुम्हाला आत एक हा आहे लेड बॉक्स. लेड बॉक्स. ठीक आहे. याच्यामध्ये एक रेडियम असा हा एलिमेंट ठेवलेला आहे आणि त्याच्यापासून हे पार्टिकल बाहेर निघतात. अल्फा पार्टिकल, बीटा पार्टिकल आणि गॅमा पार्टिकल्स. ठीक आहे. ही जी आहे ती तुमची इलेक्ट्रिक फील्ड आहे. काय आहे? इलेक्ट्रिक फील्ड आहे. ठीक आहे. आणि इकडं जो आहे तो आहे तुमचा निगेटिव्ह चार्ज. इकडं आहे तुमचा निगेटिव्ह चार्ज म्हणजे निगेटिव्ह प्लेट इकडं तयार झालेली आहे मॅग्नेटिक फील्ड मध्ये आणि इकडं जी झालेली आहे ती पॉझिटिव्ह प्लेट तयार झालेली आहे. येतं लक्षात? आता आपण जर डायग्राम नीट बघितली तर तुम्हाला एक कळेल हे जे आहेत ते आहेत तुमचे अल्फा पार्टिकल्स. ही जी डाव्या बाजूची लाईन आहे डॉटेड ते काय आहेत तुमचे अल्फा पार्टिकल्स. बरोबर आहे. मधली लाईन जी आहे ते आहेत तुमचे गॅमा रेज, गॅमा पार्टिकल. आणि सगळ्यात उजवीकडची जी लांबपर्यंत डॉटेड लाईन गेलेली आहे ते आहेत बीटा रेज किंवा बीटा पार्टिकल. ठीक आहे. आता हे इकडे निगेटिव्ह प्लेट आहे आणि अल्फा पार्टिकल इकडे आलेले आहेत. म्हणजेच आपण जर आपला बेसिक नियम जर लक्षात ठेवला की पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑलवेज अट्रॅक्ट इच अदर. बरोबर. दोन ऑपोजिट पोल किंवा दोन ऑपोजिट चार्जेस अट्रॅक्ट इच अदर एवढं आपल्याला माहिती आहे. म्हणजे जर निगेटिव्ह प्लेट कडे अल्फा पार्टिकल्स आले असतील तर त्यांच्यावरती चार्ज कोणता असेल? पॉझिटिव्ह. म्हणजेच अल्फा पार्टिकल हे धन प्रभारित असतात. अल्फा पार्टिकल आर पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स. येतं लक्षात? यस. इथे जर बघितलं तर पॉझिटिव्ह कडे कोण अट्रॅक्ट झालंय? बीटा पार्टिकल्स. म्हणजे बीटा पार्टिकल्स आर निगेटिव्हली चार्ज्ड. बीटा पार्टिकल हे ऋण प्रभारित असतात. येतं लक्षात? आणि गॅमा किरण सरळ गेलेले आहेत. म्हणजेच गॅमा किरण, गॅमा रेज आर ऑलवेज न्यूट्रल. त्यांच्यावरती कोणताही चार्ज नसतो. ते उदासीन असतात. मराठीमध्ये उदासीन, न्यूट्रल पार्टिकल्स. बरोबर. उदासीन कण आहेत. कुठले? गॅमा पार्टिकल्स. हा एक तुमचा अल्फा बीटा पार्टिकलचा चार्ज लक्षात ठेवण्यासाठी फक्त एक्सपेरिमेंट हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अल्फा बीटा गॅमा हे जे रेज आहेत यांचे आपल्याला गुणधर्म बघायचे आहेत. म्हणजेच काय? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्फा बीटा अँड गॅमा पार्टिकल्स. हा चार्ट इम्पॉर्टंट आहे परीक्षेसाठी. ठीक आहे. परीक्षेसाठी हा चार्ट इम्पॉर्टंट आहे. हे नीट लक्षात राहू दे. आता गुणधर्मांमध्ये आपण काय काय बघणार आहोत? पहिल्यांदा अल्फा किरणे इथं आहेत, बीटा किरणे इथं आहेत, गॅमा किरणे इथं आहेत. आता पहिल्यांदा स्वरूप बघूयात. स्वरूप काय आहे? अल्फा कणांचं स्वरूप जे आहे ते हेलियमच्या कणासारखं आहे. हेलियमच्या कणासारखं आहे. अल्फा कणांचा प्रकार हा हेलियमच्या कणांसारखा असतो. बीटा कणांचा प्रकार हा इलेक्ट्रॉन सारखा असतो. इलेक्ट्रॉन सारखा असतो. ठीक आहे. आणि गॅमा किरण कशा असतात? विद्युत चुंबकीय प्रारणांचा प्रकार. म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा एक भाग आहेत. विद्युत चुंबकीय प्रारणे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज विच आर बिलॉंगिंग टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. बरोबर आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये काय काय असतं? गॅमा रेज असतात, एक्स रेज असतात, रेडिओ वेव्हज असतात, मायक्रोवेव्हज असतात, विजिबल लाईट आहे, इन्फ्रारेड लाईट आहे, युव्ही लाईट आहे आणि तुमचे गॅमा पार्टिकल्स त्यात आहेत. बरोबर आहे. यस. म्हणजेच ते तुमचे विद्युत चुंबकीय पट्ट्याचा किंवा प्राणांचा भाग आहेत. कोण? गॅमा किरणे. येतं लक्षात? यस. वस्तुमान किती आहे? अल्फा कणांचं वस्तुमान किती आहे? 4.0028
4.0028 बरोबर. बीटा किरणांचं किती वस्तुमान आहे 0.00058 डाल्टन. हे यू जे दिसतंय त्याला आपण डाल्टन असं म्हणतो. यूला काय म्हणतो डाल्टन. ते तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये मी व्यवस्थित सांगेन. केमिस्ट्रीमध्ये त्याचा आहे संदर्भ ऍटॉमिक स्ट्रक्चर मध्ये, त्यावेळी तुम्हाला मी ते सांगेन. अणुअंक, अणुवस्तुमान म्हणजे ऍटॉमिक नंबर, ऍटॉमिक वेटशी निगडीत हे युनिट आहे डाल्टन. ठीक आहे. गॅमा किरणांचं वस्तुमान किती आहे नगण्य, म्हणजेच काय निग्लिजिबल वेट आहे. मास, निग्लिजिबल मास आहे गॅमा किरणांचं. बरोबर. यस. आता चार्ज किती आहे, चार्ज प्रभार म्हणजे चार्ज +2 चार्ज कशावरती आहे अल्फा. का हेलियम कणांचा प्रकार आहे. मग हेलियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे 2. बरोबर. ऍटॉमिक नंबर 2 आहे म्हणून चार्ज किती आहे 2 +2. बीटा किरणांचा चार्ज किती आहे -1. इलेक्ट्रॉन इज ऑलवेज निगेटिव्हली चार्ज. इलेक्ट्रॉनचा एक इलेक्ट्रॉन सारखा त्याचं नेचर आहे बीटा किरणांचं, म्हणून त्याचा प्रभार किती असेल, चार्ज किती असेल -1. गॅमा किरणे न्यूट्रल आहेत म्हणजे त्याच्यावरती कोणताही प्रभार म्हणजे चार्ज कोणताही नाही, चार्जलेस. बरोबर. यस. आता स्पीड किती असेल, वेग सांगितलेला आहे. बरोबर ना, वेग सांगितलेला आहे. स्पीड किती असेल, प्रकाशाच्या वेगाच्या 5 ते 10% अल्फा कणांचा वेग असतो. प्रकाशाच्या वेगाच्या 5 ते 10% वेग कुणाचा असतो अल्फा कणांचा. प्रकाशाच्या वेगाच्या 90 ते 95% वेग कुणाचा असतो बीटा किरणांचा. आणि गॅमा किरण प्रकाशाच्या वेगासोबतच विद्युत चुंबकीय पट्ट्यामधून येत असल्या प्रवास करत असल्यामुळं त्यांचा स्पीड किती असतो प्रकाशाच्या वेगा इतकाच. प्रकाशाच्या वेगा इतकाच. बरोबर. त्याच्यानंतर डिफ्लेक्शन विद्युत क्षेत्रातील इलेक्ट्रिकल चार्ज मध्ये त्याचं डिफ्लेक्शन, इलेक्ट्रिक चार्ज मध्ये त्याचं डिफ्लेक्शन किती होतं किंवा इलेक्ट्रिक फील्ड जे आहे त्यामध्ये डिफ्लेक्शन, विचलन म्हणजे काय डिफ्लेक्शन किती होतं ते आपल्याला सांगितलेलं आहे. अल्फा किरणे कुठं जातात ऋणप्रभारित पट्टीकडे. आपण जे बघितलं मगाशी हे इथं ऋणप्रभारित पट्टीकडे कोण आले अल्फा किरणे आलेली आहेत. बरोबर आहे. बीटा किरण कुठे गेली आहेत धनप्रभारित पट्टीकडे म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज प्लेटकडे बीटा किरण गेलेली आहेत. आणि गॅमा किरणांचं डिफ्लेक्शन झालंय का नाही, त्यामुळे कुठेही डिफ्लेक्शन होत नाही म्हणजेच आकर्षित होत नाहीत. येतं लक्षात. जे कोणी टेक्निकल बॅकग्राऊंडचे आहेत कॅन्डिडेट्स त्यांच्यासाठी मुद्दाम मी इंग्लिश सुद्धा सांगत आहे, त्यांना कन्सेप्ट लक्षात याव्या म्हणून. कारण कसं असतं आपला याचा संबंध 12वी नंतर आलेला नसतो कधी त्या गोष्टींशी, त्यामुळे त्या टर्म्स आपल्या विसरल्या गेलेल्या असतात. मग त्यांना थोडंसं आठवण्यासाठी वेळ लागतो. हळूहळू या गोष्टी तुम्हाला आठवत जातील. जसं चॅप्टर आपण पुढे जाऊ एक एक शिकत तुम्हाला या सगळ्या गोष्टी रिकॉल होतील. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त भीती बाळगायची गरज नाही की आम्हाला आठवेल का, येईल का. सगळं येईल. फक्त शांत डोक्याने सगळं ऐका आणि नंतर पुन्हा एकदा वाचून घ्या. ठीक आहे. कारण लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाइम आहे, त्यामुळे लेक्चर कितीही वेळा तुम्हाला बघता येणार आहेत. त्यामुळे त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. आम्हाला कळेल का, समजेल का, मग कसं करू. ठीक आहे. यस. भेदन शक्ती म्हणजे काय पेनिट्रेशन पॉवर. भेदन शक्ती, पेनिट्रेशन पॉवर. पेनिट्रेशन पॉवर अल्फा किरणांची किती आहे कमी आहे. सगळ्यात कमी अल्फा किरणांची भेदन शक्ती आहे. ते किती जाडीचा अल्युमिनियमचा पत्रा भेदू शकतात 0.02 मिलीमीटर जाडीचा अल्युमिनियमचा पत्रा भेदू शकतात. बीटा किरणांची पेनिट्रेशन पॉवर म्हणजे भेदन शक्ती किती आहे अल्फा कणांच्या सुमारे 100 पट जास्त. अल्फा कणांच्या सुमारे 100 पट जास्त आणि ते 2 मिलीमीटर जाडीचा अल्युमिनियमचा पत्रा भेदू शकतात. अल्फा कण कितीचा भेदू शकतात 0.02 मिलीमीटर. बीटा किरण किती भेदू शकतात 2 मिलीमीटर.
आणि गॅमा किरणांची पेनिट्रेशन पॉवर सगळ्यात जास्त असते, सगळ्यात जास्त असते. मग अल्फा कणांच्या सुमारे 10,000 पट आणि 15 सेंटीमीटर जाडीचा शिशाचा लेडचा आणि 25 सेंटीमीटर जाडीचा लोखंडाचा पडदा भेदू शकतात, एवढी त्यांच्यात पेनिट्रेशन पॉवर असते. मग भेदन शक्तीचा क्रम कसा येईल? गॅमा रेज सगळ्यात जास्त असतील, मग बीटा रेज, मग अल्फा रेज. सगळ्यात कमी कुणाचा असेल? अल्फा रेज, मग बीटा रेज, आणि सर्वात जास्त पेनिट्रेशन पॉवर कुणाची आहे? अल्फा गॅमा रेजची पेनिट्रेशन पॉवर सगळ्यात जास्त आहे. गॅमा रेजची पेनिट्रेशन पॉवर सगळ्यात जास्त आहे आणि सर्वात कमी पेनिट्रेशन पॉवर म्हणजे भेदन शक्ती ही अल्फा किरणांची आहे. हे नीट लक्षात ठेवायचं आहे. भेदन शक्ती सर्वात जास्त कुणाची आहे आणि सर्वात कमी कुणाची आहे. तुम्हाला यात लक्षात पूर्ण चार्ट मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं काय आहे? एक, त्याचं स्वरूप कसं आहे. दोन, त्याच्यावरती चार्ज कोणता आहे. आणि तीन, त्याची पेनिट्रेशन पॉवर किती आहे किंवा सर्वात जास्त ते कमी क्रम काय आहे, हे नीट लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, आयनीभवन शक्ती, आयोनायझेशन पॉवर. आयोनायझेशन पॉवर म्हणजे आयन किती निर्माण करू शकतात एका वेळी ते गेल्यानंतर. अल्फा किरणांची सगळ्यात जास्त आयोनायझेशन पॉवर आहे, मध्यम कुणाची आहे? बीटा किरणांची, आणि सर्वात कमी कुणाची आहे? गॅमा किरणांची. म्हणजेच आयोनायझेशन पॉवर साठी सिक्वेन्स काय असेल? अल्फा, बीटा, गॅमा. हे काय आहे? आयोनायझेशन पॉवर, आयनीभवन शक्ती, आयोनायझेशन पॉवर. हा क्रम ही लक्षात ठेवायचा आहे. हा क्रम ही तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवायचा आहे. हे नीट लक्षात ठेवा बरं का. अल्फा, बीटा, गॅमाचा क्रम, आयोनायझेशन पॉवर आणि पेनिट्रेशन पॉवर. ठीक आहे. आयोनायझेशन पॉवरचा जो आहे त्याच्या एक्झॅक्ट उलटा सिक्वेन्स कोणाचा आहे? पेनिट्रेशन पॉवरचा आहे. नीट लक्षात राहू दे. मल्टीलायनर मध्ये जर दोन स्टेटमेंट दिले तर त्यात खालतीवरती करतील. अल्फा किरणांची काय भेदन क्षमता सगळ्यात जास्त आहे आणि गॅमा किरणांची आयनीभवन क्षमता सगळ्यात जास्त आहे, आणि वरती क्वेश्चन असेल चुकीचे विधान ओळखा. ठीक आहे. ह्याच्यावरती तुम्हाला काम करायचं आहे, त्यामुळे वाक्य नीट लक्षात राहू दे. पेनिट्रेशन पॉवर सर्वात जास्त कुणाची आहे? गॅमा रेजची, आणि सर्वात कमी कुणाची आहे? अल्फा रेजची. आणि आयोनायझेशन पॉवर सगळ्यात जास्त कुणाची आहे? अल्फा रेजची, आणि सर्वात कमी कुणाची आहे? गॅमा रेज. आयोनायझेशन पॉवर. प्रतिदीप्ती निर्माण शक्ती म्हणजे फ्लुरोसन्स. प्रतिदीप्ती म्हणजे काय? फ्लुरोसन्स, चकाकणे, चमकणे. हा, फ्लुरोसन्स, प्रतिदीप्ती निर्माण शक्ती सगळ्यात जास्त कुणाची आहे? अल्फा कणांची, मग सगळ्यात कमी बीटा किरणांची आहे, आणि मध्यम कुणाची आहे? गॅमा किरणांची. त्याच्यानंतर निर्गमन परिणाम. निर्गमन परिणाम म्हणजे एखाद्या मूलद्रव्यातून जर हे कण बाहेर पडले तर त्या मूलद्रव्याच्या अणुअंक आणि अणुवस्तुमान म्हणजे ऍटॉमिक नंबर आणि ऍटॉमिक मास मध्ये काय फरक होतो? इफेक्ट ऑफ डिके. इफेक्ट ऑफ डिके त्याला म्हणतात, डिके इफेक्ट. इफेक्ट ऑफ डिके किंवा डिके इफेक्ट असं त्याला आपण म्हणतो. बरोबर आहे. जर अल्फा किरण एका मूलद्रव्याच्या अणूतून अल्फा किरण जर बाहेर पडत असतील, अल्फा किरण एखाद्या मूलद्रव्यातून बाहेर पडत असतील तर त्या मूलद्रव्याचा अणुअंक 2 ने, ऍटॉमिक नंबर 2 ने, आणि अणुवस्तुमान म्हणजे ऍटॉमिक मास 4 ने कमी होते. हे नीट लक्षात ठेवायचं. हा भरपूर वेळा विचारलेला प्रश्न आहे. निर्गमन शक्ती सगळ्याचा नीट लक्षात ठेवायचा आहे. जर अल्फा किरण एखाद्या मूलद्रव्याच्या अणूतून बाहेर पडत असतील तर त्या मूलद्रव्याचा अणुअंक 2 ने कमी होतो आणि अणुवस्तुमान 4 ने कमी होते. बरोबर आहे. म्हणजे एक हेलियम अणू बाहेर पडतो. इन शॉर्ट कळतंय? कारण हेलियमचं काय आहे? ऍटॉमिक नंबर हेलियमचा किती आहे? 2, आणि ऍटॉमिक मास नंबर 4. आलं का बरोबर?
Yes. When alpha particle decayed from any element, then its atomic number decreases by 2 and atomic mass number decreases by 4. येतं लक्षात? Yes. जेव्हा बीटा किरण एखाद्या अणूतून बाहेर पडतात, बीटा किरण एखाद्या अणूतून बाहेर पडतात, तर अणुअंक 1 ने कमी तरी होतो किंवा 1 ने वाढतो तरी. काय होतं? अणुअंक 1 ने कमी होतो किंवा वाढतो, बरोबर. पण अणुवस्तुमानामध्ये कोणताही फरक होत नाही. When beta particle decayed from any element, then its atomic number increases or decreases by 1 and there is no effect in its atomic mass number. येतं लक्षात? ह्या दोन्ही गोष्टी नीट लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. आता यामध्ये बीटा प्लस डिके आणि बीटा मायनस डिके अशा कंडिशन्स आहेत. बीटा प्लस आणि बीटा मायनस तिथपर्यंत तुम्हाला जायची गरज पडणार नाही, पण तुमच्या लक्षात राहू दे. जर गॅमा किरण एखाद्या मूलद्रव्यातून बाहेर पडले तर अणुअंक आणि अणुवस्तुमानांक यात काहीही फरक होत नाही. देर इज नो चेंज इन atomic number and atomic mass number of the element due to gamma decay. येते लक्षात? गॅमा किरण जर बाहेर पडले तर मूलद्रव्याच्या अणुअंक आणि अणुवस्तुमान मध्ये काहीही फरक होत नाही. हा पॉइंट नीट लक्षात ठेवायचा बरं का. हा 9वा पॉइंट, निर्गमन परिणाम, डिके इफेक्ट. एखाद्या मूलद्रव्यातून अल्फा कण बाहेर पडले तर मूलद्रव्याचा अणुअंक म्हणजेच ॲटॉमिक नंबर 2 ने कमी होतो आणि ॲटॉमिक मास म्हणजे अणुवस्तुमान 4 ने कमी होते. जेव्हा बीटा कण मूलद्रव्यातून बाहेर पडतात तेव्हा अणुअंक 1 ने वाढतो तरी किंवा कमी तरी होतो, पण अणुवस्तुमानात कोणताही फरक होत नाही. ठीक आहे. आणि गॅमा किरण जर बाहेर पडले तर अणुअंक आणि अणुवस्तुमान यामध्ये काहीही फरक पडत नाही. येतं लक्षात? यस. आता संशोधक, मगाशी मी सांगितलंय, अल्फा किरण आणि बीटा किरण शोधलेत कुणी? अर्नेस्ट रुदरफोर्ड. आणि गॅमा किरण कुणी शोधलेत? पॉल विलार्ड. हे नीट लक्षात ठेवा. इथं क्वेश्चन तुम्हाला विचारून झालेला आहे. हा पण विचारलेला आहे आणि हा पण विचारलेला आहे. जोड्या लावामध्ये नेक्स्ट टाइम विचारू शकतील, त्यामुळे नीट लक्षात ठेवा. कारण आता आयोगाचं जोड्या लावा मिक्स झालेला बरं का या वर्षीपासून. म्हणजे एका चॅप्टर आधी कसं होतं, आयोग डायरेक्ट एकदम विचारायचं एकाच पॉइंट मधले जोड्या लावा. आता आयोग मिक्स करतोय. अख्ख्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला जे पार्टिकल शोध वगैरे आहेत ते सगळं मिक्स करून विचारतंय, त्यामुळे नीट लक्षात ठेवायचे. शोध पॅटर्न यावर्षी आयोगाने जोड्या लावाचा बदललेला आहे सायन्स मध्ये, त्यामुळे नीट लक्षात ठेवा. संशोधक कोण आहेत? अर्नेस्ट रुदरफोर्ड. कशा कशाचा आहे? अल्फा किरण आणि बीटा किरण, अल्फा रेज आणि बीटा रेज. गॅमा रेज कोणी शोधलेले आहेत? पॉल विलार्ड या व्यक्तीने शोधलेले आहेत. पॉल विलार्ड. ठीक आहे. इथपर्यंत कळतंय सगळ्यांना? आय होप सगळ्यांना इथपर्यंत व्यवस्थित कळालेलं असावं. येस. मग त्याच्यानंतर काय आहे? कॅथोड रेज, कॅथोड किरणे. कॅथोड किरणे काय आहेत? हे पॉझिटिव्हली चार्ज आहेत का? नाहीत. कॅथोड रेज हे आहेत निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स. आता याचा शोध कोणी लावलेला आहे कॅथोड रेजचा? जॉन हिटॉर्फ आणि गोल्डस्टेन. जॉन हिटॉर्फ आणि गोल्डस्टेन या दोन शास्त्रज्ञांनी कॅथोड रेजचा शोध लावलेला आहे. काय लावलेला आहे? शोध. आणि हा तुमचा एक्सपेक्टेड क्वेश्चन असेल. शोध कोणी लावलेला आहे? एक्सपेक्टेड क्वेश्चन असेल. जॉन हिटॉर्फ किंवा गोल्डस्टेन दोघांपैकी एक नाव देतील किंवा दोन्हीही देतील. दोन्हीही नीट लक्षात ठेवायचं आहे. जॉन हिटॉर्फ कॅथोड रेज, गोल्डस्टेन पण कॅथोड रेज. नीट लक्षात ठेवायचं. आता याच्या प्रॉपर्टीज. कॅथोड किरणांचा मार्ग कसा आहे? कॅथोडच्या पृष्ठभागाशी लंबरूप, परपेंडिक्युलर टू इट्स रूट किंवा सरफेस एरिया.
बरोबर. कॅथोडच्या पृष्ठभागाच्या लंबरूप त्याचा मार्ग असतो प्रवास करण्याचा. बरोबर. म्हणजे समजा हा जर कॅथोडचा पूर्ण पृष्ठभाग असेल तर याला लंबरूप हा त्याचा मार्ग असेल. परपेंडिक्युलर म्हणजेच 90 डिग्री अँगल होईल. ठीक आहे. परपेंडिक्युलर टू इट्स सरफेस. येतं लक्षात. त्याच्या पृष्ठभागाशी तो लंबरूप असतो आणि त्याची दिशा कशी असते, ॲनोडच्या स्थानावर अवलंबून नसते. ॲनोडच्या स्थानावर अवलंबून नसते असं वाक्य आहे. नसते. आयोग बरोबर काय करतं, मुलांनी हे पाठ केलं असतं, ॲनोडच्या स्थानावर अवलंबून नसते. घाई गडबडीत परीक्षेत वाचताना काय होतंय, आयोगाने क्वेश्चन सेट केला असतो, नसतेच्या जागी असते. आणि चुकीचे वाक्य ओळखा किंवा चुकीचे विधान ओळखा किंवा अयोग्य विधान ओळखा किंवा योग्य नसलेले विधान ओळखा, असे वर्डिंग्स आयोगानं क्वेश्चन्स मध्ये विचारलेले असतात. आणि बरोबर ह्या नसतेच्या जागी असते केलं असतं आणि आपण बरोबर हे शेवटचं पॉइंट वाचत नाही, ह्याच्यावरती उत्तर बरोबर आहे म्हणून देऊन येतो आणि घरी आल्यावर कळतं की आपलं उत्तर चुकलेलं आहे. येतं लक्षात. म्हणजे हातातले असे मार्क्स जातात. त्यामुळे आपण तुमची क्वेश्चन्सची प्रॅक्टिस ही घेणार आहोत. त्यासाठीच आपण क्वेश्चन्सची प्रॅक्टिस घेणार आहोत. चुंबकीय क्षेत्रामध्ये मॅग्नेटिक फील्ड मध्ये कॅथोड किरणे धनविद्युत क्षेत्रामुळे विचलित होतात. पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रिसिटीमुळे कॅथोड किरणे डिफ्लेक्टेड होतात. कशात? मॅग्नेटिक फील्ड मध्ये. विद्युत चुंबकीय क्षेत्रामध्ये ॲनोड कॅथोड किरणे धनविद्युत क्षेत्रामुळे विचलित होतात. हे नीट लक्षात राहू दे. कॅथोड किरणांमुळे काय होतं, वायुरूप पदार्थातील वायूचे आयनीभवन आयोनायझेशन घडून येते. कशाचं? त्या गॅसचं, ज्या गॅस मधून ते बाहेर जात आहेत किंवा पास होत आहेत त्या गॅसचं आयोनायझेशन घडवून आणतात. ठीक आहे. झिंक सल्फाइड, झिंक सल्फाइडवर जर कॅथोड किरण पडली, बंबार्ड झाली झिंक सल्फाइडवर, तर ते फ्लुरोसन्स प्रतिदीप्ती निर्माण करतात. फ्लुरोसन्स तयार करतात. झिंक सल्फाइड वरती जर कॅथोड किरणे पडले तर ते फ्लुरोसन्स प्रतिदीप्ती तयार करतात. ही गोष्ट नीट लक्षात ठेवायची आहे. धातूंच्या पातळ पत्र्यातून, धातूंचा जो पातळ पत्रा आहे त्यातून कॅथोड किरणे आरपार जाऊ शकतात. आयोग जर क्वेश्चन विचारायचा असेल मल्टीलाइनर तर हे 3 ते 4 वाक्य एकत्र देईल आणि विचारेल कॅथोड किरणांबाबत खालीलपैकी योग्य विधान ओळखा किंवा अयोग्य विधान ओळखा किंवा अयोग्य नसलेले विधान ओळखा. अशा पद्धतीनं क्वेश्चन विचारेल. जर कॅथोड किरणांच्या वाटेत काही आलं आणि त्याच्यावर आदळलं, समजा कॅथोड किरण असे येत आहेत आणि हे याच्यावर आदळले, तर याच्यातून पुढं क्ष किरणांची निर्मिती होते. कॅथोड किरणे जर एखाद्या वस्तूवर आदळले तर त्यातून क्ष किरणांची निर्मिती होते. हेही वाक्य लक्षात ठेवायचं आहे. नीट ठेवायचे हे वाक्य लक्षात. जर मल्टीलाइनर मध्ये जर क्वेश्चन विचारला तर हीच वाक्य तुम्हाला आयोगात विचारली जातील. ठीक आहे. त्यामुळे नीट लक्षात ठेवा की आपल्याला काय विचारलं जातंय काय नाही, या गोष्टींकडे फोकस ठेवा. त्याच्यानंतर कॅथोड किरणांचे उपयोग. कॅथोड किरणांचे उपयोग. मग जर आता बघा एक इथं कन्सेप्ट बघा, जर कॅथोड किरणे धनविद्युत क्षेत्रामुळे विचलित होतात तर कॅथोड किरणे कसे चार्ज असतील, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? कमेंट मध्ये सांगा लवकर. जर पॉझिटिव्ह चार्ज कडे डिफ्लेक्ट होत असतील कॅथोड किरणे तर कॅथोड किरणांचा चार्ज कोणता असेल, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह की न्यूट्रल? निगेटिव्ह. उत्तर आलेलं आहे एक निगेटिव्ह. बाकीचे कोण कोण आहेत उत्तर सांगू शकतायत? जर तुमचे कॅथोड किरणे पॉझिटिव्ह चार्ज प्लेट कडे जर डिफ्लेक्ट होत असतील किंवा त्या बाजूला जात असतील तर कॅथोड किरणांवरती कोणता चार्ज असेल? म्हणजेच कॅथोड रेज आर निगेटिव्हली चार्ज्ड म्हणून ते
पॉझिटिव्ह चार्ज प्लेटकडे डिफ्लेक्ट होतात. कॅथोड किरणे कशा आहेत मग? निगेटिव्ह चार्ज. येतं लक्षात? येस. कॅथोड किरणांचा उपयोग, कॅथोड किरणे कुठं वापरतात? एक ऑसिलोस्कोप, कम्प्युटर मॉनिटर, आपण जे डेस्कटॉपचं मॉनिटर वापरतो त्यामध्ये तुमचं कॅथोड रे असतात. जुन्या काळात बघा असे टीव्ही असायचे, बरोबर आहे? हा, आणि इथं जे मागचं बॉक्स आहे ना, इथं कॅथोड रे ट्यूब असायचं, सीआरटी ट्यूब असायचे, सीआरटी ट्यूब. ते आपल्या या स्क्रीनवरती इथं कॅथोड रेज पडायचे आणि आपल्याला स्क्रीन दिसायची. येतं लक्षात? ते जुन्या पद्धतीचे टीव्ही, कम्प्युटर जे आहेत त्यामध्ये कॅथोड रे ट्यूब असायची. ठीक आहे. कॅथोड किरण ऑसिलोस्कोप कशासाठी करतात? एकतर एसी करंट, डीसी करंट, पोटेन्शियल डिफरन्स, विभवांतर म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स, वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी, यांचं मोजमाप करण्यासाठी कॅथोड किरण म्हणजे ऑसिलोस्कोप मध्ये कॅथोड किरणांचा उपयोग केला जातो. ऑसिलोस्कोप मध्ये कॅथोड किरणांचा उपयोग कायसाठी होतो? एक तुमचं एसी करंट, डीसी करंट, प्रत्यावर्ती विद्युतधारा आणि दिष्ट विद्युतधारा, प्लस तुमचं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे विभवांतर मोजण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं कॅथोड रे ट्यूब कशात वापरतात? टीव्ही मध्ये. दूरदर्शन संच म्हणजे काय? टीव्ही. टेलिव्हिजन म्हणजे दूरदर्शन संच, बरोबर? क्ष किरणांची निर्मिती करण्यासाठी कुणाचा उपयोग करतात? कॅथोड किरणांचा. हा तुमचा पीवायक्यू आहे सरळ सेवेचा. हा कुठला पीवायक्यू आहे? सरळ सेवा. क्ष किरणांची निर्मिती करण्यासाठी कोणत्या किरणांचा उपयोग केला जातो? ठीक आहे. तर कशाचा उपयोग केला जातो? कॅथोड किरणांचा उपयोग केला जातो. हे नीट लक्षात ठेवा. यस यस. तुम्हाला इथपर्यंत कळतंय का सगळ्यांना? थोडस काही लोकांना कसं आहे, अभ्यासापासून खूप दिवसापासून संपर्क नाहीये, त्यामुळे थोडस अवघड वाटेल थोडे दिवस. जेव्हा तुम्ही डेली लेक्चर्स कराल तेव्हा या गोष्टी खूप सोप्या आहेत. तुम्ही डेली लेक्चर कराल तर या गोष्टी तुम्हाला खूप सोप्या वाटतील. त्यामुळं मला समजेल का, मला कळेल का, माझ्याकडून होईल का, हे अजिबात डोक्यात घेऊ नका. स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवा. तुम्ही करू शकता हे स्वतः तुम्हाला लक्षात आलं पाहिजे पहिल्यांदा. कारण तुम्ही जर तुमच्या जॉब मध्ये असाल, वेगवेगळ्या ठिकाणी असाल किंवा तुम्ही काम करत असाल तर तुम्ही आधी हे डोक्यातून काढा की तुम्ही बाकी सगळं करू शकता. तर ही अभ्यासाची जी गोष्ट आहे ते पण करू शकाल. हे तुमच्या मनात पहिल्यांदा फिक्स करा की मी हे करणारच, मी हे करतोच, मी हे करतेच. हे जेव्हा तुमच्या मनात फिट बसेल ना तेव्हा या गोष्टी तुम्हाला खूप इझी व्हायला चालू होतील. त्यामुळे मनात सेल्फ डाऊट जो आहे ना, तुम्ही सेल्फ डाऊट जो घेता ना, मला होईल का, हा अजिबात ठेवू नका. सेल्फ कॉन्फिडन्स ठेवा. सेल्फ डाऊट नको. आपल्याला काय पाहिजे? सेल्फ कॉन्फिडन्स. त्यामुळे तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा की मी हे करतेय. एकदा जमत नाहीये, दुसऱ्यांदा वाचा, नाही जमत आहे तिसऱ्यांदा वाचा, जमेल. एकदा सवय झाली. कारण या गोष्टींशी तुम्ही जर जॉब करत असाल किंवा अभ्यासापासून खूप दिवसापासून टच मध्ये नसाल तर या गोष्टी थोड्याशा जड वाटतात. थोड्याशा जड वाटतात या गोष्टी. पण एकदा रुटीन मध्ये आल्या की तुम्हाला या सगळ्या गोष्टी नंतर खूप इझी वाटायला चालू होतात. खूप इझी वाटायला चालू होतात. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टींचं टेन्शन काहीही घेऊ नका. तुम्ही फक्त आणि फक्त अभ्यासावरती फोकस करा. लेक्चर बघा, तुम्हाला नाही कळालं रिपीटेड बघा. तुम्हाला रिपीटेड पूर्ण बघायला अवेलेबल आहेत ते पूर्ण रिपीटेड लेक्चर बघा. तुम्हाला याच्या नोट्स ही आम्ही देणार आहोत सगळ्या, बरोबर आहे? याच्या नोट्स पण तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे त्याचं टेन्शन तुम्ही घेऊच नका ना. तुम्ही फक्त अभ्यासावरती फोकस ठेवा. एक लक्षात ठेवायचं आहे, आपली एक्झाम कधी आहे? आपली एक्झाम कधी आहे? आपली एक्झाम आहे 14 जून. हे नीट लक्षात ठेवायचं. आपली एक्झाम आहे
14 जून आणि आपलं टार्गेट किती आहे आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 60+. ठीक आहे. ह्या दोन गोष्टी अशा जागी कुठेतरी लिहून ठेवा जिथं तुम्ही रोज बसता किंवा ती जागा तुम्हाला रोज दिसते. कळतंय? तुमच्या घरात आरसा असेल, आरसा, बरोबर? आरसा रोज प्रत्येक जण बघतो, बरोबर? आरशावरती ह्या गोष्टी लिहून ठेवा. तुम्ही काम करत असाल, जॉब करत असाल, डेस्कटॉप वरती काम करत असाल तर डेस्कटॉप तुम्हाला जिथं तुम्ही असतो तुमचा ठेवलेला असतो, लॅपटॉप, डेस्कटॉप काय, तिथं साईडला लावून ठेवा किंवा डेस्कटॉपच्या तिथं खाली लावून ठेवा किंवा मोबाईल स्क्रीनला तुम्ही ते करू शकता. बरोबर आहे ना? या गोष्टी तुम्ही करा जिथं जिथं तुम्हाला सगळ्या गोष्टी या दिसतील. बरोबर आहे ना? याला आपण काय म्हणतो? पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणतो. बरोबर? पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. हे तुमचं टार्गेट आहे 14 जूनची परीक्षा आणि त्यात तुम्हाला मार्क्स किती घ्यायचे? 60+. बरोबर आहे? जेव्हा या गोष्टी तुम्हाला रोज दिसायला चालू होतील तेव्हा तुमचा थकवा, तुमच्यावरचा सेल्फ डाऊट ऑटोमॅटिक कमी होईल. तुम्ही फक्त एक लक्षात घ्या, आपण काहीतरी करून दाखवायचं आहे, आपल्याला काहीतरी करायचं आहे आयुष्यात आणि म्हणून आपण बॅचला आलेलो आहोत. आणि बॅच मध्ये जर तुम्हाला पास व्हायचं आहे, रिझल्ट काढायचा आहे, तर पहिल्यांदा ही भीती मनातनं काढा की हे माझ्याकडून होईल का? डाऊट घेऊ नका. हे माझ्याकडून होणारच आहे, होईलच, आम्ही करूनच घेऊ, आम्ही करून घेणारच आहोत. पण तुमचाही स्वतःवरती सेल्फ कॉन्फिडन्स तेवढाच महत्वाचा आहे. तुमच्याकडून या गोष्टी होणारच आहेत. मी तुम्हाला अजून पण सांगतोय, फक्त एवढा आठवडा तुमचं रुटीन लागेपर्यंत आम्ही तुम्हाला शेड्यूल वगैरे काही देत नाही आहोत, तुमचं कुठलं काउन्सिलिंग सेशन ठेवत नाही आहोत. हा एवढा आठवडा. एकदा रुटीन तुमचं या आठवड्यात बसलं की बरोबर पुढच्या आठवड्यापासून तुमचा व्यवस्थित कार्यक्रम चालू. येतं लक्षात? ठीक आहे. वाजलेत किती? 8:30. बरोबर? बाकीचं पॉइंट्स आपण पुढच्या लेक्चरला बघूयात. तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम आला तरी आपल्या ऑफिसर YPMच्या ऑफिसला कॉल करा. नंबर तुम्हाला सांगतोय, नंबर काय आहे लिहून घ्या ऑफिसचा. 9665 66 9665 66 9665 66 6195 हा नंबर आपला ऑफिसचा आहे. ठीक आहे? हा नंबर आहे आपला ऑफिसचा नंबर आहे. नीट लक्षात राहू दे, ऑफिसचा नंबर आहे. तुम्हाला काही जरी अभ्यासात अडचण आली, काही जरी प्रॉब्लेम असेल तरी तुम्ही ऑफिसच्या नंबरवरती ऑफिसच्या टायमिंग मध्ये कॉल करू शकता. 10 ते संध्याकाळी 7 या वेळेत, सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या वेळेत कॉल करा. नंतर हळूहळू तुम्हाला जसजसं तुम्हाला मेंटॉर असाइन केले जातील त्या पद्धतीने तुमचं त्या शिक्षकांसोबत किंवा जसे शिक्षकाची अवेलेबिलिटी असेल त्या पद्धतीने तुमचे मेंटॉरशिप सेशन सुद्धा चालू केले जातील अभ्यासासाठी. त्यामुळे प्रत्येकाशी 1 to 1 आपण बोलणार आहोत. झूम मीटिंग असेल, गुगल मीट असेल, कशातूनही ज्या पद्धतीने सोयीस्कर असेल त्या पद्धतीने. तुम्ही ऑफलाईनला येऊ शकत असाल, ऑफलाईनला आलात तर वेल अँड गुड. ऑफलाईनला येऊन तुम्ही जर हे केलं तर सगळ्यात चांगलं असेल. त्या पद्धतीने तुमचे पॉइंट्स आपण क्लिअर करू हळूहळू. तोपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर ऑफिसच्या नंबरवरती कॉल करा. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.